तर आता आंघोळ विंगोल झाले. हेअरकट बघू शकता आपली मस्त नवीन हेअरकट केले. तर हे गाईज गुड मॉर्निंग आणि आता ब्लॉग सुरू करतो. तर कसे आहेत तुम्ही सगळे? पहिले प्रथम तुम्हाला विचारतो कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि आज बऱ्याच दिवसांनी आपला ब्लॉग येतो आहे, म्हणजे आज महाशिवरात्री पण आहे आणि ब्लॉग म्हणजे लय बऱ्याच दिवसांनी येतं. आता असे आधीमध्ये ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करीन मी. तर आता मी सकाळी चालायला गेलतो कारण लय लवकर उठलेलो. बघू शकतो मी इथं आता चालायला गेलतो, चालून मिळून झालं आहे. आता घरच्या रस्त्याला जातो आहे. हां तर गाईज घरच्या रस्त्याला जातो आहे. तर आज महाशिवरात्रीनिमित्त ब्लॉग असेल आणि उद्या शिवजयंती, आपल्या राजांची जयंती आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला आपण आता घरी जातो, अंघोळ बिंगोल धुतो, मग तुम्हाला भेटतो. कारण अजून अंघोळ नाही. बघा केस बीस कसं रंगवले आहेत, जरा कमेंटमध्ये सांगा. आणि आपले ब्लॉग कुठपर्यंत जातात तुम्ही सांगा, तुम्ही कुठून बघता ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला आपण आता अंघोळ करून घेऊ, मग तुम्हाला भेटू. बाय बाय. झालं नाही किती रस्ता बनवला ना तर ते खड्ड्यात पडतात. तर काही आता मी फायनली आता घराजवळ आलो आहे, म्हणजे घराच्या जवळ आलो. डायरेक्ट पोचून आता मी. हां तर गाईज आपण घरी आलो आता. हा गाईज घरी गेलो आणि अंघोळ धुवली. आज महाशिवरात्री आहे तर घरचे शेंगा फोडून आण, तर पिशवी घेतले आणि मी आता शेतावर चाललं शेंगा फोडायला. तर बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी. घरची कामं तर करायला लागतात. आणि काहीच माझा ब्लॉग आवडतात का नाही तुम्हाला ते जरा कमेंट बॉक्स तुम्ही सांगा रे. म्हणजे कसं मी ब्लॉग करतो मग मला अजून जरा बरं वाटेल. पब्लिकला ब्लॉग बी आवडतात, जरा कमेंट कराल आणि सबस्क्राईब करायला. सबस्क्राईब नाही तर जरा असं वाटतं काहीच ना आपल्या चॅनलवर. तर सबस्क्राईब वाढलं पाहिजे. तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे तुमच्या फ्रेंडला पण शेअर करत जा. सबस्क्राईब करा. चला आता मध्यंतरी आपण शेतावर आलं, लय ऊन आहे आज. बघू शकता काही आमची विहीर आहे, यात मासं आहेत चिकर, पण त्या विहिरीत गाल इतकं आहे ना किती जास्त झालं असेल वर्ष. आम्ही विहिरीतला गाल काढलाच नाही. जाम गाल आहे त्याच्यात आणि कोण उतरायची हिंमत पण नाही, इतकी वंड येते त्यात. मासं विसं भरपूर आहेत, पण मरो ते मासं कोण खाईल. मासं काढायला जातो ना जीव जायचा. तर चला आपण आता या साईडला जाऊ पहिले आणि तो वाल काढू. हे पटापट खोडायला लागेल, म्हणजे कसं लगेच ऊन होतोय. आताचा ऊन लय बेकार लागतं. शेंगा आल्यान का बघू दे पहिले. हां शेंगा आल्यात आणि शेंगा झाल्यात पण. तर चला गाईच आपण पहिले शेंगा खोडून घेऊ आणि मग घरी जाऊ. आज महाशिवरात्री आहे, प्रत्येकाच्या घरात ते खजूर, शेंगा, कलिंगड. आज कलिंगडवाल्याचा धंदा होईल, शेंगावाल्याचा धंदा होईल, खजूरवाल्याचा धंदा होईल. मला तर वाटतं मी हे सगळं शेंगा कडून बाजारात विकायला जाऊ काय. हरामी हो बेटा. आजचा कमी भाई शेट होईन आज मी. नको एक फुडाला गेलो तर चांगला काम आहे. पण चला आता सध्यापुरते मी शेंगा गोडतो आणि रजा घेतो. चला टाटा बाय बाय. गाईस बघू शकता फायनली मी किती शेंगा खोडल्या तुम्हाला दाखवतो. बघा हे बघा एवढ्या शेंगा खोडल्यात. आणि मम्मी पण आल्या असं वाटतंय मला, कारण तिथं आवाज येतोय आणि मम्मी आले.
गाईज आता मम्मी पण आले खुडाला. A few moments later. तर गाईज आता शांगा बिंगा खोडल्या आणि आता आम्ही चाललो घरी. मम्मी थोडी लेट येईल कारण फाटी घेते. तर चला मी जातो पहिले घरी ना, आंघोळ विंगोल धुतो. जाम ऊन पडलाय, आधीच गोरा आहे ना, त्यात काला पडतो. काला झाला तो पोरी नाही कोण बघणार. चला आपण डायरेक्ट आता घरी गेलो भेटू. ते 10:30 वाजलं. टाईम झाला शांगा बुडाला, कारण शांगा अजून परफेक्ट एवढ्या आल्या नाही ना, मग त्या नीट कोडायला लागतात चापून. हां, तर आता आपण डायरेक्ट घरी गेलो भेटू. तर तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा रे. जेवढा तुम्ही शेअर कराल ना तेवढा आपली व्हिडिओ लांब पोहोचल. हां, गुड मॉर्निंग. आंघोळ झाली आणि बघू शकता आता चहा बी पिते. तर आता आंघोळ झाले. हेअरकट बघू शकता आपली मस्त नवीन हेअरकट केले. चला आपण आता डायरेक्ट, असा विचार आहे तिथे मंदिरात जायचा. बघू, गेलो तर तुम्हाला नक्की दाखवेन. चला चहा पिऊन घेतो पहिले. मस्त वाटतं. तोच घेऊ ना, काय फरक नाही. हा तर काही देतात. आता कलिंगड घेतो आम्ही, बघू शकता. गोड लागल ना. खाऊन बघ ना. कलिंगड मस्त वाढला. उलट मग मोठा पण आहे कलिंगड. 100 रुपये कलिंगड. दुकानात याची प्राईस 150 तरी चांगली असते. रोंबा झालं. मफड्यात आलो आणि नाश्ता वगैरे केला मफड्यात आणि कलिंगड घेतला. 100 रुपयाला कलिंगड आहे. तिथं ब्लॉगिंग नाही काय करायला भेटत, कारण माझ्याजवळ आहे असं 2 कलिंगड आहेत आणि गाडीवर बसून कॅमेरा धरायला नाही भेटत. मफड्यात काही दाखवतो ना आला, तर आपण डायरेक्ट आता घरी गेलो भेटू. चला, ऊन पण जाम आहे आणि हे 2 कलिंगड आहेत ना, तर काही मोबाईल धरायला नाही भेटत. पहिली गोष्ट हेच बघू शकतो तुम्ही, सगळं सेट केलेलं ते बिघडल्यात. चला आता डायरेक्ट आपण घरी गेलो भेटू. टाटा, बाय बाय. आता गाईज डायरेक्ट आता घरी आलो. मला एक राऊंड आहे, एक राऊंड आहे, एक राऊंड आहे, एक राऊंड आहे चालवायला. बॉल नाही पाहिजे मला, हे सायकल चालवायला दे ना. हां, देतो का? नको, चल जातो मी घरी. खा बाय, खा खा. गाईचं आता चाललो खारेश्वर मंदिरात. बघा टायर वेअर झालंय, मी दाखवतो तुम्हाला.
बघा असं तयारीत गेले, तयार बियार झालं. आता त्याला डायरेक्ट भेटू आपण मंदिरात. सगळी घाई घाईत निघल्यात, माझे थांबले सगळी. आलो 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 पण निघलो. मानव चांगला काय बाई, निघलो ना आपण. घ्या हिला, घ्या पुढे घ्या. ही जाम खेळायला लागली. गॉगल विगल घाला इथं. गॉगल घाल, मस्त आहे. फायनली आम्ही इथं आलो आता दर्शन घ्यायला. आणि गाडी चालली मला सोडून. नाही रे, गाडी चालली पार्किंग करायला. तर चला मी इथं फायनली इथं पोहोचलोय. चष्मा जाम मोठा आहे. त्या बायचा चष्मा आहे, माझा नाही. काहीच बघू शकता, जाम गर्दी आहे इथं. आणि अजून आमची गाडी काही पार्क होत नाही. आमच्या गावचे एक 360 भेटले तिथं. बघा पब्लिक अजून रास पब्लिक येते. तर इथं आता आम्ही जाऊ, इथून एंट्री करू. पण अजून आमची पब्लिक काही येत नाही. घरी लगेच नाही, थांबा आता दर्शन विर्शन झालं जाऊ. चला पब्लिक डायरेक्ट आपण आतमध्ये गेलो भेटू. काहीच आपली मंडळी बघू शकता, इथं आपली फॅमिली. तर चला आता डायरेक्ट दर्शन घ्यायला जाऊ. आमची बाई तर डायरेक्ट झोपली, मम्मी जवळ. बहुत आड. चला आता पब्लिक बघू आपण किती आतमध्ये. दर्शनाला लाईन बिन. जाम गर्दी आहे, काय बघू शकतो मी. आम्ही लाईनीला उभे आहोत. जाम गर्दी आहे आणि पब्लिक पण येतं अशी मागची. काय बघू शकता, थंडा दिलं इथं आम्हाला. गर्दी आहे काय, अजून काय आमचा नंबर आला नाही. बघू शकता इथं देऊळ आहे. आणि अजून बराच अंत आहे. इकडून बघू शकता पब्लिक. जसा जसा दिवस वाढत आहे तसं पब्लिक वाढत चालले. काय ऊन लागतंय ना बाई, जाम ऊन लागतंय आम्हाला. मम कुठे आहे मम? हरे हरे शंभू शंभू शंभू. फायनली आम्ही देवलामध्ये आलो. बघू शकता तुम्ही, फायनली देवलामध्ये दर्शन झालेलं आहे आमचं. फायनली दर्शन झाला आमचा. आणि कुठं होता तेव्हा? तर राहू दे आता, मला तिथं लावलं नाही माझ्या टीला, तर कुठं लावू आता. काहीच फायनली आमचं दर्शन झालं. तर चला आता आम्ही जातो घरी. काही आता दर्शन झालं, तर आम्ही चाललो घरी. घरी नाही, नाडालला जायचा प्लॅन आहे. हा तर आता आम्ही चाललो नाडालला. प्लॅन केलाय, बघू सक्सेस झाला तर तुम्हाला नक्कीच दाखवेल. चला भेटूया नंतर. काहीच फायनली आम्ही नाडालला पोचलेलो. बघू शकता नाडालला आलो. आणि बघू शकता इथं किती गर्दी आहे ना, तुम्हाला दाखवतो बघा. या गाड्या इथं पण जास्त गर्दी नसेल तर बरे, कारण आम्हाला दर्शन पटकन भेटू दे. आता ऊन इतका लागतंय, पण देवळामध्ये आलो ना का ऊन बिन काय नाही, सगळा विसरून जातो. तर बघा तुम्हाला दाखवतो. आमची गाडी मगातपासून माझं पण तसाच होतंय. कारेश्वर मंदिरामध्ये पण उतरतो तेव्हा गाडी पुढे गेली, आता पण तसाच झाला आहे.
कारण की गाड्या इतक्या आहेत ना. बघू शकता मंदिर इतका भारी आहे ना, डायरेक्ट फिलिंग टाकात. चला आता आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो. चप्पल सेफ झोनमध्ये ठेवतो, चप्पल गेली तर वाट लागेल. चला आता फायनली आम्ही आलो इथं. आता देवलामध्ये जातो. काय देवलामध्ये एंट्री आहे काहीच बघू शकता. आणि इथं पाणी वगैरे ठेवलं. पॅन्ट नाही भेटल तर बरे. इथं आधी तापलंय ना म्हणून पाय गार करण्यासाठी. काही जाम तापलेला आधी आणि एवढं पाय भासतात ना. चला फायनल आपण देवलामध्ये आलो. आता दर्शन घेऊ. काही जाम गर्दी इथं पण बघू शकता. देवलामध्ये पण जाम गर्दी आहे. हा तारेश्वरला गर्दी तशी इथं पण गर्दी आहे. मस्त दर्शन होतं इथं. पटापट दर्शन होतं. गर्दी नाही एवढी. झालेल्या पृथ्वीवर आता भगवंत आलेले आहे. ह्याच्यातून चांगली माहिती म्हणजे जरा ऐकून घ्यायचं. 10-15 मिनिटं पण नाही लागायची. 10 मिनिटात होईल समजून सांगतो. थांबा इथं फॅमिली इकडे गेले तर काय. इथं आता आम्ही नाश्ता करतो. बघू शकता इथं पब्लिक किती बसले. चहा वडापाव काय पाहिजे तर घ्या इथं. काही चहा इथं फ्री आहे आणि चहासाठी लाईन बघू शकतो मी इथं. एवढी पब्लिक आहे इथं. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे का आवडतो. चहा आवडतो आणि मी इथं चहा घ्यायसाठी थांबलोय. 4 कप घेतलं. 4 जण आहेत. नंतर पाणी मागते बाटलीशी पिता नाही. चहा बी नाही जायचो. तर गाईज बघू शकता नडाल मंदिराचा असा टाईप एक व्ह्यू आहे. पूर्णपणे 5 देव आहेत. 5 देऊल आहेत. आणि गाईज इथं एवढं पाय भासतात ना तुम्हाला काय सांगू. हिशोबाच्या वरती पाय भासतात. पण तुम्हाला दाखवतोय मी जाम महिन्यात. आणि इकडं अशी शेतडी आहे बघा. हा एक मंदिर, हा एक मंदिर, हा एक मंदिर, हा एक असे 5 मंदिर आहेत 5 देवांसाठी. लय पाय भासतात. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. चला आता डायरेक्ट जातो आपण घरी जाऊ. कारण लय ऊन आहे आज. आणि आमचे अजून माणसं पाय पडतात. मी आणि दादा आम्ही दोघं वेगवेगळे होतो. दोघाही पाय पडला आणि आम्ही डायरेक्ट आता घरी जायला निघलो. तर चला डायरेक्ट आपण भेटू घरी गेल्यावर. बाय बाय टाटा. काही जाम पाय दुखतं भासतात इथं. आणि आम्ही वडापाव चहा बी पिलाय आणि पाय इतकं भासतात ना. बाय सांग
कसं वाचतात पाय? अगं बाबा बाबा बाबा, काहीच लय पाय वाचतात. एवढा ऊन पडलाय बघा, काहीच कसला ऊन आहे बाबा बाबा बाबा, पाय वाचतात. आणि आमची चप्पल तिथे, चप्पल घेऊन येतो गाईज मी, कारण आम्ही सेफ झोन मध्ये चप्पल ठेवलेली. हो करू नको. हा नशीब चप्पल कोणी चोरली नाही बघा, चप्पल आहे. आणि चप्पल पण तेवढीच तापले गाईज, काय सांगू तुम्हाला. आता चला आता गाईज आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता जातो घरी. वडापाव खाल्ला इथं आम्ही, चहा बी पिला. आता आमच्या गाडीत बसतो आम्ही आणि जातो घरी. आणि आपण घरी गेलो ब्लॉग एंड करू. सत्तरपुरती बाय बाय. काय मंडळी, कसं काय, मजेत ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे. हे गाईज बघ ते बघ गाडी आली, दादा करते ना. त्यांना बोल काय बाय बाय बोल, त्यांना बाय बाय बोल. हे त्यांना बाय बाय बोल, त्यांना बाय बाय बोल. A few moments later. तर काही चला आता घरी बिरी आलो आणि फ्रेश झालो. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा रे. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि इन्स्टा आय डीला पण फॉलो करा, पंकू पाटील 1359 इंस्टा आय डी. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.